हॅलो नमस्कार मंडळी। काही दिवसांपूर्वी मी इंस्टाग्रामवरती एक पोस्ट केली होती की तुम्हाला नेक्स्ट ट्युटोरियल कुठला आवडेल। त्यामध्ये दोन ऑप्शन दिले होते, एक होतं करीना कपूरचा आणि एक होतं भूमी पेडणेकरचं। तर जास्त वोटिंग मिळालेलं आहे करीना कपूरच्या या रेड लुकसाठी, तर त्याचंच रिक्रिएशन आज आपण करणार आहोत। तिचा सुंदर रेड असा ड्रेस आहे ज्याचं नेक पूर्ण पॅक आहे, पण माझ्याकडे असा हा वी नेक वाला ड्रेस होता म्हणून मी हा यूज केलाय। बाकी ती दिसायला खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे। मी फक्त प्रयत्न करते छोटासा की तिच्यासारखं लुक कसं क्रिएट करता येईल। तर जास्त बडबड न करता किंवा अजून वेळ न वाया घालवता स्टार्ट करूयात आजच्या ट्युटोरियलला। लेट्स गेट स्टार्टेड। मेकअपची सुरुवात करण्या अगोदर आपण लेन्सेस लावून घेणार आहे। आता जी मी लेन्स वापरणार आहे ती आहे प्युअर हेझल नावाची आणि हे जे कंपनी आहे ती आहे फ्रेश लुक। जर तुम्ही एक दिवसासाठी लेन्स यूज करणार असाल तर फ्रेश लुकच्या लेन्सेस खूप छान असतात आणि नॉर्मली इंडियन स्किन टोन वरती प्युअर हेझल रंग खूप सुंदर जातो। आणि थोडंसं ड्रामॅटिक लुक हवं असेल, तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा लुक हवं असेल तर तुम्ही ग्रे कलरच्या ज्या लेन्सेस आहेत त्या सुद्धा यूज करू शकता। यानंतर आपल्याला लावून घ्यायचं मॉइश्चरायझर। मॉइश्चरायझरसाठी मी इथे निव्हिया सॉफ्टचं मॉइश्चरायझर यूज करते। तुमच्या स्किन टाईप प्रमाणे तुम्हाला मॉइश्चरायझर यूज करायचं आहे। मॉइश्चरायझर डोळ्याच्या वरती, डोळ्याच्या खालती आणि मानेला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचंय। यानंतर आपण यूज करतोय एल्फचं प्रायमर। अगदी थोडंसं प्रायमर लागेल, बस एवढंच रब करायचं आणि टार्गेट जिथे जिथे आहे, टार्गेटेड एरिया जो आहे तिथे लावायचा, म्हणजे जिथे तुम्हाला घाम येतो तिथे फक्त हे लावायचं। आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण फाउंडेशन यूज करणार आहे। मी आता जे फाउंडेशन यूज करते ते आहे मेबलिनचं सुपर स्टे फाउंडेशन। यामध्ये माझा जो शेड आहे 228 नंबरचा आहे। जर तुम्ही माझ्या स्किन टोनच्या आसपास असाल तर हा शेड तुम्ही यूज करू शकता। आता हे जे फाउंडेशन आहे ते मी ब्रशने अप्लाय करते, अगदी थोडं थोडं। जसं तुम्हाला कव्हरेज पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही बिल्ड करू शकता। आता यानंतर आपल्याला करायचं आहे कॉन्टोरिंग। कॉन्टोरिंगसाठी मी हे टिप्सी ब्युटीचं कॉन्टोर वापरते। साठी मी ब्लेंडरचा यूज करते। कपाळाचं जे ब्लेंडिंग आहे ते तुम्हाला हेअरलाईन कडे ब्लेंड करायचंय। अगदी हलक्या हलक्या हाताने छान ब्लेंडिंग करून घ्यायचं। हे जे ब्लेंडिंग आहे हे इकडनं हेअरलाईन कडे। जेव्हा फेस कॉन्टोर करण्यासाठी तुम्ही कॉन्टोर लावता तेव्हा इथे खाली न लावता ट्राय करायचं की जिथे कान सुरू होतो हे जे हाड आहे आपलं यावरती लावायचं आणि ते व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं। जॉ लाईनचं कॉन्टोरिंग ब्लेंड करताना तुम्ही खाली ड्रॅग करू शकता। आणि नाकाचं कॉन्टोर ब्लेंड करण्यासाठी तुम्हाला जिथल्या तिथे ब्लेंड करायचं आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये आपण हायलाइट करणार आहोत। हायलाइट करताना थोडंसं पिगमेंटेशन सुद्धा आपल्याला हाईड करायचं। त्यासाठी मी एक डार्क कन्सिलर आणि एक लाईट कन्सिलर यूज करते। मी आता जे कन्सिलर यूज करते मार्सचं 08 नंबर आणि एक आहे मार्सचं 06 नंबर। तर आता 8 नंबर जे कन्सिलर आहे ते थोडंसं डार्क आहे, तर ते मी डोळ्यांच्या थोडंसं सेंटरला, इथे तोंडाच्या बाजूला, आणि लाईट कलरचं जे कन्सिलर आहे ते मी इनर कॉर्नर, आउटर कॉर्नर, नाकाचा शेंडा, ब्रिज ऑफ द नोज, ओठाच्या वरती, हनुवटीवरती, थोडंसं कपाळावरती पण लावून घ्यायचंय।
आणि ब्लेंड करायचं आहे। ब्लेंड करण्यासाठी तुम्ही ब्रशचा वापर करू शकता किंवा ब्लेंडरचा पण करू शकता, पण ब्रशने जेव्हा आपण ब्लेंड करतो तेव्हा थोडंसं कव्हरेज जास्त मिळतं, म्हणून मी ब्रशचा वापर करते। आणि नंतर फिनिशिंग देण्यासाठी पुन्हा ब्लेंडरनं थोडंसं ब्लेंड करून घेणार आहे। आणि त्यानंतर ब्लेंडरनं फक्त थोडंसं हलक्या हाताने ब्लेंड करून घ्यायचं। आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण लावणार आहोत ब्लश। ब्लशसाठी मी यूज करते नायकाची माझी क्रीम लिपस्टिक, जिचा शेड जो आहे तो आहे ब्रेक अ लेग म्हणून। आणि हा शेड मला प्रचंड आवडतो ब्लश म्हणून, खूप परफेक्ट न्यूड ब्लश माझ्या स्किनवरती असल्यासारखं मला फील होतं, म्हणून मोस्ट ऑफ द टाइम मी हाच यूज करत असते। आणि हे ब्लेंडिंग मी हाताने केलंय, बट जर तुम्हाला ब्रशनं किंवा ब्लेंडरने करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता। आणि एक हॅक आहे इथे, जर सपोज तुम्हाला असं वाटलं की तुमचं ब्लश खूप जास्त लागलंय किंवा जास्त वाटतंय, तर ज्या ब्लेंडरनं किंवा ज्या ब्रशनं तुम्ही फाउंडेशनचं ॲप्लिकेशन केलं ते फक्त त्याच्यावरती एकदा फिरवा हलक्या हातानं, आपोआप त्याची इंटेन्सिटी कमी होईल। आपण सेलिब्रिटी इन्स्पायर लुक करतोय, त्यामुळे मी थोडंसं ना अंडर आय जे आहे ते अजून माझे हायलाइट करते। त्यासाठी मी इथे लॉरियलचं कन्सिलर यूज करते, फुल कव्हरेज कन्सिलर आहे। तर याचा जो शेड आहे तो आहे 314 बेज कलर। तर हे थोडंसं अजून लावून घेणार आहे मी। तरी डोळ्यांच्या खालचा भाग सील करून घ्यायचा, म्हणजे तिकडे क्रीजेस नाही पडत। आणि मग त्यानंतर पूर्ण चेहऱ्याचा भाग। आता यानंतर आपण वापरणार आहोत थोडासा पावडर ब्लश। इथे मी जो ब्लश वापरते हा थोडासा कोरल आणि पीच शेड जो आहे तो मिक्स करून मी यूज करते। पावडर कॉन्टूरसाठी मी जे पॅलेट वापरते ते आहे युरोप गर्लचं, आणि त्यामधला हा जो शेड आहे हा मी थोडासा घेणार आहे आणि जिथे जिथे आपण क्रीम कॉन्टूर केलं होतं तिथे तिथे पावडर कॉन्टूर करणार आहे। आता फेस मेकअप आपला पूर्ण झालाय। आय मेकअप स्टार्ट करण्या अगोदर मी हा जो बेस आहे किंवा हा जो मेकअप आहे त्याला फिक्स करून घेणार आहे। त्यासाठी मी जे मेकअप फिक्सर यूज केलंय ते आहे अर्बन डिकेचं ऑल नाइटर म्हणून, खूप सुंदर मेकअप फिक्सर आहे। जर तुम्ही प्रोफेशनल आर्टिस्ट असाल तर तुमच्या वॅनिटीमध्ये नक्कीच याला इन्क्लूड करू शकता। आता हा जो करीनाचा लुक आहे याच्यामध्ये आय मेकअप मध्ये ना एक फक्त ब्राउन ट्रान्झिशन दिले आणि मस्त काजळच अप्लाय केलंय आणि कोल पेन्सिलनं स्मज लायनर केलं। त्यासाठी आपण काय करणार आहे, आपण कॉन्टूर पॅलेट मधला हा जो ब्राउन शेड आहे ज्याचं कॉन्टूरिंगसाठी आपण वापर केला होता तो आपण यूज करणार आहे डोळ्यांच्या वरती, आयलिड वरती। त्यानंतर खूप सारं काजळ आपल्याला लावून घ्यायचं आहे। सेम अप्पर लाईनला पण लावून घ्यायचं तुम्हाला। आणि त्यानंतर हे बोटानं असं स्मच करायचं। ब्राउन शेड घेऊन व्यवस्थित याला मर्ज करून घ्यायचं आणि लोअर लॅश लाईनला पण सेम त्या ब्राउन शेडनं व्यवस्थित हे जे काजळ लावले ते स्मच करून घ्यायचं। या काजळला अजून थोडंसं इंटेन्स करण्यासाठी मी पुन्हा एकदा काजळाचं ॲप्लिकेशन करणार आहे, कारण करीनाचे मोस्टली लुक जे आहेत ते तिच्या काजळासाठी खूप जास्त फेमस आहेत। सेम मेकअप मी या डोळ्याचा पण करते आणि मग तुम्हाला भेटते।
आता यानंतर आयब्रोजसाठी आयब्रो जेल मी यूज करतेय। हे जे जेल आहे ते आहे नायकाचं ओ माय ब्रो। याला तुम्ही जेल म्हणू शकता किंवा मस्कारा सुद्धा म्हणू शकता आयब्रोसाठीचा। करीनानं अतिशय न्यूड आणि मस्त लिपस्टिक लावली। त्यासाठी मी स्विस ब्युटीचं चेरी ब्राउन म्हणून लिप लायनर आहे ते यूज करते। आधी लिप लाइन करून घ्यायचं आणि आपल्याला खूप न्यूड अशी आणि ग्लॉसी लिपस्टिक अप्लाय करायची आहे। लिपस्टिक साठी मी इथे यूज करतेय नायकाचं 01 बॉम्बे म्हणून शेड आहे आणि यालाच आपल्याला थोडंसं ग्लॉसी बनवायचं आहे, त्यामुळे याच्यावरती मी थोडंसं ग्लॉस लावेल। हे थोडंसं सुकल्यानंतर केसांसाठी सिंपल तिने स्लिक बन घातलेला आहे, तसा मी बन घालते, ज्वेलरी घालते आणि मग तुम्हाला भेटते। आणि तिने खूप सुंदर अशी ना रेड बिंदी लावली आहे आणि मोठे इयरिंग्स घातलेत। तर माझ्याकडे मोठे इयरिंग्स हेच आहेत, हे आपण घालूयात। आणि आता फायनल टच साठी आपण लिप ग्लॉस लावूयात।